क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोला नवीन पोलीस वसाहतीच्या फ्लावर परिसरात भीषण अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक झाली ठप्प। 2 नोव्हेंबरच्या रात्री सुमारे 10:30 सुमारास अकोल्यातील दक्षता नगर येथील नवीन पोलीस वसाहतीजवळ फ्लावर परिसरात भीषण अपघात झालाय। एका वेगवान आणि अनियंत्रित 4 चाकी वाहनाने 2 दुचाकींना चिरडले। या अपघातात ओला गाडीतून प्रवास करणारे सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी आतिश बावस्कर वय 40 यांचा पाय फ्रॅक्चर झाला। तसेच भगतवाडी गल्ली क्रमांक 9 येथील रहिवासी मोहम्मद झिहान अब्दुल अजीम वय 18 आणि मोहम्मद इम्रान अब्दुल अजीम वय 24 हे दोघेही भाऊ गंभीर जखमी झाले। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 4 चाकी वाहन चालविणारा कमलेश माहेश्वरी वय 45 हा नशेच्या अवस्थेत होता आणि तोही या अपघातात जखमी झालाय। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून वाहन जप्त करण्यात आले। सर्व जखमींना अकोला जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। सिटी कोतवाली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।